नमस्कार, मी डी एस लोखंडे पाटील. चालू वार्तामध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत आहे. बाजूचा व्हिडिओ पाहत आहे. हा व्हिडिओ आपल्या भारतामधला आहे. हिमाचल प्रदेशमधला हा व्हिडिओ आहे, एका ग्रामीण भागामधला. आता हा व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला काय प्रश्न पडू शकतात, मला जे पडले मी ते तुम्हाला सांगतो. पहिला प्रश्न, भारताचं जे बजेट आहे दरवर्षीचं ते आहे जवळपास 53 लाख कोटी रुपये. आणि त्या 53 लाख कोटीमध्ये 12 ते 12.5 कोटी लाख कोटी 12.5 लाख कोटी हे फक्त इन्फ्रास्ट्रक्चरवरती आहेत, म्हणजे पायाभूत सुविधा. यासाठी 12.5 लाख कोटीचा निधी आहे. आणि ह्या वर्षी जरी तो जास्त असला तरी दरवर्षी साधारण ह्याच रेंजमध्ये असतो. यावर्षी थोडा जास्त आहे 26-27मध्ये. आता 12.5 लाख कोटी खर्च करून भारताच्या रस्त्याची अवस्था ही आहे. तुम्ही एक रस्ता 4 आणि 5 हजार कोटीचा बनवताय हायवे. जिथे नको तिथे शक्तिपीठं होतात, शक्तिपीठ रोड. जिथे नको तिथं उद्रेक होतो. अशा ठिकाणी, आता तो महाराष्ट्राचा विषय आहे, असा प्रत्येक राज्यामध्ये विषय आहे की नको तिथे रोड, पण जिथे पाहिजे तिथं असा मोजका कुवा आपण पाहू शकता. आता हे जे ग्रामीण भागामधले बांधव आहेत, आता जे काही माल वाहतूक आहे किंवा रहदारी करण्यासाठी त्यांना स्वतः पाईप टाकून, म्हणजे एक छोटीशी चूक जीवावरती बेतू शकते अशा पद्धतीनं हे प्रवास करतायत, म्हणजे वाहतूक करतायत. तर हे दुर्दैव आहे. आणि हे भ्रष्ट जे राजकारणी आहेत ना, त्याचं हे फळ आहे. जे जे बजेट येतात, आता हे मी सांगितलं हे भारत सरकारचं बजेट आहे 12.5 लाख कोटीचं. त्या स्टेटचंही बजेट वेगळं असेल. त्या स्टेटचं बजेट आणि हे त्यांच्या वाट्याला आलेलं बजेट, हे जो विचार केला ते दुर्दैव आहे. आणि मला वाटतं हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि विकासालाच प्राधान्य दिलं पाहिजे. भ्रष्टाचार कमी झाला पाहिजे.